आम्हाला कोण मोदी बिदी कोण नाही आम्हाला लागायचं. आम्हाला काय नाही हिने केले काय आमच्यासाठी काय बघितले आम्ही कोणीही काय करू शकत नाही. खासदार भाजप पाहिजेत. का भाजप पाहिजे? पाणी गेले जतला 70 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवला त्यांनी. तालुक्यात सांगता येत नाही पण आम्ही जरांगे पाटील. खासदार संजय काका पाटील यांची विकास कामं बऱ्यापैकी या तालुक्यात झालेली आहेत. तालुक्यातच म्हणण्यापेक्षा लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची कामं आहेत. ज्यांनी खाल्लं त्यांना शाबूत करून आपल्या ताब्यात घेतलं आणि काय मग लोकांच्यासाठी काय केलं की एकतर्फी इलेक्शन होता कामा नये. यावेळी संजय काका हॅट्रिक तर करणार पण सांगली जिल्ह्याला लाल दिव्याची गाडी घेऊन येणार. काँग्रेसला का बरं? आता पहिल्यापासून आम्ही काँग्रेसला आहे, ठरवूनच आहे सुरुवातीपासून. जुना नेता कोणी आम्हाला नको आहे. 6,000 काय करायचं येऊन? अहो 6,000 दिलं आणि आमच्याकडे घेतात गोटोळं. 6,000 जावायचं पावडर फोडसायला आणि गोटोळून यायचं आमचं इकडं. भाजपनं जरी महागाई वाढवली असं आता यांना वाटतं. त्यांचं सरकार आलं असतं तर ह्याच्यापर्यंत जास्त वाढले असतं. चंद्रराव पाटील. का बरं? पहिली बात तर पर्सनली स्ट्रॉंग आहेत. इथं कुठं बैलगाड्या पळवून कोण खासदार होत नसते. फक्त ते केसरी महाराष्ट्र केसरी डबल हेच त्यांचं ओळख आहे. त्यांचं जनतेतून काय काम आहे. आणि खासदार होणं म्हणजे लगेच काल आला आणि 2 थार गाड्या दिल्या म्हणून खासदार कोण होत नसते. असं प्रत्येकानं 2-4 थार गाड्या वाटल्या असेल कोणी खासदार झाला असता. काका असू दे, चंद्रराव असू दे, विशाल पाटील असू दे, कोणी मराठा समाजाबद्दल काय भूमिका घेतली. जी लोक जिथं म्हणतायत ना संजय काकांचा संपर्क नाही त्याच लोकांना घेऊन येथून 200-300 मीटरवरती खंडोबाचा ओढा आहे. त्या ओढ्यावरती घेऊन जाऊन त्यांना विचारा पाणी कोणी सोडले. राजकारणातच काय रस राहिला नाही. पक्ष कुठला राहिला आता स्टेबल. मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा. कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा. आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा. गोकुळकडून सर्वांना गुढीपाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. दर्शको नमस्कार. के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आता सांगली लोकसभा मतदारसंघातील तासगाव तालुक्यातील मनेरावजिरी या गावामध्ये आहे. जवळपास बघायला गेले तर आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा काय आहे हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. माझ्यासोबत इथं या गावातील काही नागरिकसुद्धा आहेत आणि या चौकामध्ये भरपूर अशी गर्दीसुद्धा आहे. आपण या लोकांच्या सोबत थेट जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की या लोकसभा निवडणुकी संदर्भात नेमकी त्यांच्या मनात काय मत आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली या काय मत काय आहे? कुठला खासदार असायला पाहिजे? कुठल्या पक्षाचा असायला पाहिजे? काका पाटील. का बरं? काम केले. बरं. पाणी गेले जतला 70 वर्षाचा पाण्याचा प्रश्न मिटवला त्यांनी. आणि 70 वर्ष ज्या घरात संस्था होती म्हणजे खासदारकी होती त्यांनी ह्या 10 वर्षात मतदारसंघात सुद्धा कुठे फिरलेत का? का मत द्या? नाही संपर्कच नाही. कार्यकर्त्याचा संपर्क नाही. कुठलं काम संपर्क? कोरोना काळ झाला, हे तर दुष्काळ पडला, अवकाळी पाऊस झालं, काय केलं ते? काहीच नाही. कुठल्या गोष्टीवर आवाज उठवला का? तसं काका कामाचा माणूस आहे त्यामुळे काकालाच मत. त्यामुळे काकाला. हो नमस्कार. नमस्ते. लोकसभेची निवडणूक लागली हे म्हणतात संजय काका पाटलांना यांचं मत. तुमचं काय मत आहे? कोण उमेदवार असायला पाहिजे? आता एका बाजूने संजय काकांची म्हणजे उमेदवारी जाहीर झालेली आहे, परंतु दुसऱ्या पार्टीतून अजून कोणताही उमेदवार जाहीर झालेला नाही. मग अजून त्यांचं एकमत होईपर्यंत इकडं काकांचा किल्ला निम्म्या जिंकल्यागत झालं ना. तिकडच्या पार्टीमधून कोण असायला पाहिजे असं तुम्हाला वाटतंय? तिकडच्या निवडणुकीत चुरस होईल. चंद्रराव पाटील असायला हवा. तुल्यबळ म्हणजे कसं आहे विशाल पाटलांचं म्हणजे आमचं काय माहीत आहे की एकतर्फी इलेक्शन होता कामा नये. त्याशिवाय लोकांचा विकास होणार नाही. बरोबर आहे. आणि विशाल पाटील म्हणजे त्यांच्या घराण्याला यापूर्वी उमेदवारी मिळालेली आहे आणि त्यांनी म्हणजे सत्ता भोगलेली आहे. बरोबर आहे ना. परंतु आत्ता या घडीला नवीन तरुण तडफदार म्हणजे जर कुठल्याही पार्टीचा असू दे जर चंद्रराव जर पाटील असेल तर चांगली फाईट होईल. चांगली फाईट होईल असं मला वाटतं. काय म्हणलं? आमचं मतदान एकच आहे की एक मराठा लाख मराठा. ही बंद झालंय. आम्हाला कोण मोदी बिदी कोण नाही आम्हाला लागायचं. आम्हाला काय नाही हिने केले काय आमच्यासाठी काय बघितले आम्ही कोणीही काय करू शकत नाही. ज्यांनी जी काय खाल्लं तिने त्यांना आत घेऊन मला सांगा त्यानं गोड केलं. अजितदादाला आपला शिंदे ती खोके देऊन आणि आमच्या नावानं आम्ही आता बसलो बोंबलं शेतकरी. आम्हाला काय आहे? काय आमच्यासाठी सांगा मला. कुठलंही कोणी नाही. जुना नेता कोणी आम्हाला नको आहे. 6,000 येतात का अकाउंटला? 6,000 काय करायचं येऊन? अहो 6,000 दिलं आणि आमच्याकडे घेतात गोटोळं. 6,000 जावायचं पावडर फोडसायला आणि गोटोळून यायचं आमचं इकडं.
काय आहे? मग काय आता ह्या निवडणुकीला काय कुणाला मत टाकायचं? आम्ही मत कोणाला टाकणार नाही. आम्ही ठरवलं आम्ही आमचा अर्ज भरणार आहे प्रत्येकाचं. बर होय. बर एक मराठा लाख मराठा. भरणार का फॉर्म? होय भरणार आहे फॉर्म. बर हो नमस्कार. लोकसभेची निवडणूक लागली आहे, कुणाला मत टाकायचं? संजय काका पाटील, तिकडे विशाल पाटील की चंद्रहार पाटील, कुणाला टाकायचं? ही डायरेक्ट झाल्याशिवाय अजून काही सांगता येत नाही. हां जोपर्यंत डायरेक्ट होत नाही हां. तोपर्यंत बोलू शकत नाही ना. हां तर अजून काही चिन्ह जाहीर झालेलं नाही त्याचं, म्हणजे उमेदवार अजून जाहीर झालेलं नाही, त्यामुळे एवढं लवकर आम्ही काय बोलू शकत नाही. सांगू शकत नाही. नमस्कार. काय सांगाल या निवडणुकीमध्ये? काय सांगाल? काय कुणाला मत टाकायचं? अजून जाहीरच झालेलं नाही कोण कोण उभारणार आहे काय. पलीकडच्या बाजूने कोण उभा राहावं असं तुम्हाला वाटते? त्यावर आत्ताच काय महाविकास आघाडीमधून कोण उमेदवार असावा असं तुम्हाला वाटतं? महाविकास आघाडीमधनं जाहीरच झालं ना उमेदवार आता. हा चंद्रहार पाटलांचं नाव पुढे आले. जाहीर केलं तिने, पुढं काय यायचं. हेच काय अजून सुद्धा डिक्लेअर नाही आहे. असं कसं म्हणताय? डिक्लेअर केलं की मिरजे? होय. कोण म्हणलं डिक्लेअर केलं? मिरजेत आता उद्धव ठाकरेंनी केलं की, मग झालं की. चर्चा चालू आहे. आता कसली चर्चा आली आहे? आणि आम्ही एक मराठा लाख मराठा. मग झाली की दोघांची जाहीर झाली, तर आता कुणाला टाकायचं? आमचा उमेदवार असणं एवढं काही आमची उमेदवार आहे. आम्ही उमेदवारी भरणारच आहे. आम्ही अर्ज भरणार. यांना मत टाकणार. आम्ही उमेदवार करणार आहे. जे कोण मराठा उमेदवार असेल त्यांना मत. मराठा सगळे मराठाच आहेत, पण ज्या म्हणजे ज्याने उमेदवारांनी मराठा समाजाच्या ज्याला दरांगे पाटलाला ज्यांनी साथ दिली त्यांनी त्यालाच आम्ही करणार. त्याच्याबरोबर आम्ही राहणार. आणि हे आहेत ते आता त्यांचा काय विषय नाही. आमचा उमेदवार आहे ना होई काय. आम्ही उमेदवारी भरणार आहे. आम्ही अर्ज भरणार आहे. आम्ही गावात अर्ज भरणार आहे प्रत्येक जण. खरं यांना कुणाला देणार नाही उमेदवार आमचे होय. बर हो नमस्कार. बोला काय सांगाल? काय करायचं आता? हा, या भाजपनं काय करून दावलं सांगा हा. ना. जी जुनी होती ती ज्याने खाल्लं त्यांना शाबूत करून आपल्या ताब्यात घेतलं. हा. आणि काय मग लोकांच्यासाठी काय केलं? बर लोकांच्यासाठी काय केलं मला सांगा ना. जनतेसाठी काय केलं? बर गॅसचं काय केलं? तुमच्या तालुक्याचा कल कसा आहे? आमच्या तालुक्याचा कल आम्हाला काय माहित नाही. आम्ही अर्ज भरणार आहे त्यामुळे आमच्या तालुक्याचा कलच नाही. हा. बोला बोला काय सांगाल? ज्या स्थितीत आहे त्या स्थितीत राहावे हा भाजप पाहिजे. तसं म्हटलं नाही मी. हा स्थिती जी आहे त्या स्थितीत राहावं. काय काय कसं पाहिजे? तुमच्या हातात काय आहे? माहिती. डाव्या हातात. हा घड्या. मग आता कुणाकडे हाय घड्या? तसं सांगू शकत त्यांच्याकडे आहे घड्या. नाही. कोणी असू द्या, बर ज्या स्थिती आहे त्या स्थितीत राहावे. बर साहेब नमस्कार. नमस्कार. काय सांगाल? की आता म्हणायला लागली आहेत की मी स्वतःच उमेदवार म्हणून उभारणार आहे मराठा म्हणून किंवा जरांगे पाटलांचे हे म्हणून. तिकडे बघायला गेलं तर संजय काका पाटील आहे, तिकडे विशाल पाटील सुद्धा आहे, तिकडे चंद्रहार पाटील आहे. काय करायचं? काय खरंच ना. मराठा समाजाला जोपर्यंत आरक्षण मिळत नाही ते हा. म्हणतात तोपर्यंत मराठा समाजाचे उमेदवार हे उभारणारच. हा आणि मराठा समाजाची मतं जी मराठा समाजाच्या उमेदवाराला जाणार. कारण कुठल्याही नेत्याने आत्तापर्यंत जेवढं नेता आहेत, काका असू दे, चंद्रहार असू दे, विशाल पाटील असू दे, कुणी मराठा समाजाबद्दल काय भूमिका घेतली त्यासाठी मराठा समाजाचा उमेदवारी उभारणारच. तुमचं काय मत आहे? मग आता ह्या इथला जो उमेदवार असेल त्याला मत. हा, या कोणी आमच्या गावातला उमेदवार असेल त्याला आम्ही मत देणार. बर साहेब नमस्कार. हो अजून त्या गोष्टीवर विचार करायचा आहे. अजून काय नेमकं कळणं काय चाललंय आता राजकारण. पक्ष म्हणून कोण हो? महाविकास आघाडी पाहिजे का महायुती पाहिजे? राजकारणातच काय रस राहिला नाही. पक्ष कुठला राहिला आता स्टेबल? हा काय झालं एवढं? बघू की आता काय. बघू अजून काय विचार नाही त्या गोष्टीवर. काय आबा आहे. हा आबा हा खरंच जे म्हणतील ते. हो. हा महाविकास आघाडी काय महायुती काय? बीजेपीचं वारं इकडे कमी दिसायला लागलं तुमच्या इथे. हां एवढं मात्र आहे. कसं काय? काय बीजेपीचं काय एवढं हे नाही आहे, हा पण राष्ट्रवादीचं जरूर आहे. तालुक्याचा कल कसा आहे हो? महाविकास आघाडी महायुतीचा पकडता म्हणजे बीजेपी आणि काँग्रेस किंवा बीजेपी आणि राष्ट्रवादी पकडता कसा कल आहे? राष्ट्रवादी. राष्ट्रवादी. बर राष्ट्रवादी. बीजेपी राष्ट्रवादी आहे कल. बीजेपी नाही एवढं नाही, पण राष्ट्रवादीचा जास्त कल आहे, पण बीजेपी इन्व्हॉल्व आहे त्यामध्ये. हा संजय काका पाटलांच्या बद्दल काय वाटते? कसं वाटते? नाही चांगलं आपल्याला. नाही नाही. बरं महाविकास आघाडीमधून आता दोन उमेदवारांची नावं समोर आहेत, चंद्रहार पाटील विशाल पाटील. कोण चांगलं वाटतं? चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील. बरं का बरं? का ते पहिली बात तर पर्सनली स्ट्रॉंग आहेत. हां स्ट्रॉंग तर आहेत आणि हे पहिल्यांदा ते हे करायला त्यामुळं त्यांचं म्हणजे खूप पोचतील का एवढ्यात? हां नक्की 100%. हां कारण त्यांचं आहे पर्सनॅलिटी तेवढी करणार ते. विशाल पाटलांना आज आत्तापर्यंत काय केलेलं नाही. हां 10 वर्षात काय केलेलं नाही.
अहो पदच नाही त्यांच्याकडे. पद नसू द्या पण त्याला निवडूनच दिले की आम्ही, पण त्यांनी काय केलेलं नाही. हो. काय सांगा? चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील. नमस्कार. कुठलं गाव? भोसे. भोसे. काय सांगाल, कोण खासदार म्हणून कोण पाहिजे? खासदार भाजप. भाजप पाहिजेत. का भाजप पाहिजेत? कामच आहे तसं. काय काम आहे भाजपचं? काय काम आहे म्हणजे हाय ते आहे. काय आहे सांगा की 1-2 काम आहे. रस्ते झाल्यात, पाणी आले म्हणून भाजप पाहिजेत. काका पाटील. लोकांसनी पाणी मिळाले हां. म्हणून तुम्हाला भाजप पाहिजे. हो. नमस्कार. नमस्कार मामा. नमस्कार. नाव कसं? हा नाव कसं? नाव सांगा. नाव संभाजी शिंदे. बर. लोकसभेची निवडणूक लागली माहिती आहे का? बर. मग काय आता कुणाला मतदान करायचं? काँग्रेसला. काँग्रेसला. का बरं? आता पहिल्यापासून आम्ही काँग्रेसला आहे. ठरवलंच आहे सुरुवातीपासून. हा. मग आणि काय सांगू देता. बीजेपी आता चांगलं काम आता करायला. बीजेपी आहे बीजेपी आपल्याला माहित नाही. माहिती फक्त आहे? पहिल्यापासून काँग्रेसला मोदी येऊ माहिती आहे तुम्हाला? मोदी म्हणते मग काय म्हणते माहित नाही. बर. खरं काँग्रेस. काँग्रेस कोण बी असू दे. कोण बी असू दे. तो पट्ट्याच आहे का तुमच्या इकडे? कसा आहे इकडे? जर का बघायला गेलं ना, तुमचा हा तालुका जर पकडायला गेलं तर तालुक्याचा कल कसा आहे? तालुक्यात सांगता येत नाही, पण आम्ही जरांगे पाटील. हा. विशाल पाटील. बोला. विशाल पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील. बर. विशाल पाटील. चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील. मनोज जरांगे पाटील. जे म्हणतील ते. विजय कॅन्स. बर. नमस्कार. काय लोकसभेची निवडणूक लागली या निवडणुकीमध्ये काय कल काय वाटतोय तालुक्यात? खासदार संजय काका पाटील यांची विकास कामं बऱ्यापैकी या तालुक्यात झालेली आहेत. तालुक्यातच म्हणण्यापेक्षा लोकसभा मतदारसंघामध्ये चांगल्या पद्धतीची कामं आहेत. आता या मणेराजुरीसुद्धा ओढ्याला आता पाणी चालू आहे. बऱ्यापैकी शेतीचं पाण्याचा प्रश्न सोडवलेला आहे. ही हायवे चालू आहे. आता तुमच्या पाठीमागे हायवे ही झाली नितीन गडकरींच्या माध्यमातून. देशाचा विकास गतिमान करण्याच्या दृष्टीनं नरेंद्रजी मोदी असतील, नितीनजी गडकरी असतील, देवेंद्रजी फडणवीस असतील, सरकारने चांगलं काम केलं आहे. आणि खासदार संजय काका पाटील यांचं काम या म्हणजे टोटल लोकसभा मतदारसंघात अतिशय चांगलं देखणं काम त्यांनी केलेलं आहे. मग ते शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असो, महिलांच्या दृष्टीनं असो. बघायला गेलं तर पैलवान आहे. पैलवान संजय काका हे पहिलेच पैलवान आहेत. शेवटी आता अलीकडच्या काळात वस्ताद आहेत ते पैलवान, त्यामुळे राजकारणातली वस्ताद आहे. मारणार का? ते कुस्तीच्या आखाड्यातले पैलवान आहेत. हे राजकीय आखाड्यातले पैलवान आहेत आणि वस्तादी आहेत. आखाडा 100% मारणार. निम्मा प्रचार झाला, अजून उमेदवार ठरणार झाला आहे. ही वस्तुस्थिती आहे. आणि 100% लोकांच्या आणि हे कुस्तीच्या मैदानात सातत्यानं सराव करायला लागतो. राजकीय मैदान ही तसंच आहे. तेही सातत्यानं मैदानात काम करत असता लागतं. लोकांचा जनसंपर्क ठेवावा लागतो, जनसंग्रह ठेवावा लागतो, सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. आणि हे करत असताना नाही म्हणतात लोक. आता संपर्क नसता या आठवड्या पाठीमागं या मणेराजुरी ग्रामपंचायतीचं ग्रामसचिवालयाचं उद्घाटन त्यांच्याच नेत्यांच्या उपस्थितीत झालेलं आहे. काकाही होते, आमदारही होते, सर्वांच्या देखत झाले. संपर्क असा नाही की तुम्हाला आत्ता जर संजय काका जर या मणेराजुरीतून जात असताना इथं उभारलेल्या बऱ्यापैकी सर्वांच्या नावानिशी माहिती आहे. आणि संजय काका आज या मतदारसंघात तासगाव कवठेमहांकाळ बाबतीत तर संपर्क असायचं बोलायचंच काम नाही. कारण संजय काकांचा संपर्क हा दिनकराबांच्या काळापासून म्हणजे वयाच्या लहानपणापासूनच ते या मतदारसंघात काम करतात. 100% हॅट्रिकचं सोडा. माझा मित्र सांगतोय की 5 टर्म संजय काका खासदार राहतील या मतदारसंघात. बरोबर आहे गो. बरोबर आहे. अगदी खरं आहे. यावेळी संजय काका हॅट्रिक तर करणार, पण सांगली जिल्ह्याला लाल दिव्याची गाडी घेऊन येणार. इथं कुठं बैलगाड्या पळवून कोण खासदार होत नसते. आता तुमच्याकडे लय ट्रेंड चालू आहे तो बैलगाड्यांचा. बैलगाड्याचा ट्रेन असला म्हणून काही बैलगाडीला माणसं जमा केली म्हणून काही ते मतदानाच्या रूपात ते रूपांतर होत नसतंय. इथं संजय काकांनी सांगली जिल्ह्यात केलेले विकास कामं हे प्रत्येक माणसाला तळागाळापर्यंत माहिती आहे की किती कामं केलेत. बैलगाडीची ती गर्दी ती खरी नाही. बैलगाडीची गर्दीचं त्याचं मतदानामध्ये रूपांतर होत नाही. कर्नाटक असू दे, आजूबाजूच्या 2 राज्यातून जी माणसं गोळा होतात, आम्ही बैलगाडी शर्यत बघायला गेलो म्हणून काही ते राजकीय स्वरूपात त्याचं मतदानात रूपांतर होणार नाही. आणि खासदार होणं म्हणजे लगेच काल आला आणि 2 थार गाड्या दिल्या म्हणून खासदार कोण होत नसते. असं प्रत्येकानं 2-4 थार गाड्या वाटल्या असेल कोणी खासदार झाला असता. हो, काय म्हणतात? बरोबर आहे, त्यांचं म्हणणंच बरोबर आहे. त्यांचा जनसंपर्क नाही आणि ते कोण ओळखते त्यांना. एक फक्त ते केसरी, महाराष्ट्र केसरी डबल हेच त्यांचं ओळख आहे. त्यांचं जनतेतून काय काम आहे? मी सुद्धा द्राक्ष बागाच्या संदर्भात भरपूर गावं फिरतोय, पण सगळीकडे संजय काकाचं नाव जोरदार आहे. त्यामुळे दुसरा कुठलाही उमेदवार जास्त असा कट करत असं मला नाही वाटत. संजय काका महागाई वाढवली असं म्हणायला लागलेत लोक. नाही, भाजपनं जरी महागाई वाढवली असं आता यांना वाटतं. यांचं सरकार आलं असतं तर ह्याच्यापर्यंत जास्त वाढली असतं. ही आहे, हे आहे ती आता ही बरोबर आहे. महागाई जर वाढली
तरी देशाची सुरक्षेनं मोदी आणि मोदीसाठी काकाचं तर काम ह्या 10 वर्षात तुम्हाला सांगतो म्हैसाळ असेल, ताकारे असेल, टेंबो असेल, सगळीकडे पाणी. काकानी कुठल्याही शेतकऱ्याला पाणी नाहीच नाही. आणि विशेष म्हणजे जत तालुक्यातील 70 वर्षाचा प्रश्न, मगाशी पण मी मुलाखतीत सांगितलं, 70 वर्षाचा प्रश्न तिथला सोडवला आहे काकानी. आणि त्यामुळं काका ही हॅड्रिक करणार काय, अजून 3 टर्न काका मारतील. जी लोक आज इथं म्हणतायत ना संजय काकांचा संपर्क नाही, त्याच लोकांना घेऊन येथून 200-300 मीटरवरती खंडोबाचा ओढा आहे, त्या ओढ्यावरती घेऊन जाऊन त्यांना विचारा ही पाणी कोणी सोडले. त्यावेळी त्यांना समजेल की त्यांचा संपर्क आहे ना. मनेराजुरी गाव आज इतक्या उन्हाळ्यामध्ये पाणी इतकं वाहतंय, ते फक्त संजय काकांचं काम आहे. परवा मनेराजुरीच्या ग्रामसचिवालयाला 87 लाख रुपये संजय काकांनी दिले. इतकं मोठ्या प्रमाणात काम आहे या मनेराजुरीचं. आणि जागतिक याच्यावर नरेंद्र मोदींचं एवढं मोठं काम आहे. आजची जी न्यूज आहे, भारतात जगात सैन्य आपलं 4 नंबरला आहे. ह्याच्या आधी भारताला कोणी विचारत नव्हतं, आपण आज जगात 1 नंबरला मोदींचं नाव घेतलं जातं आहे. ह्या शेवटी इथं कोणी खासदार होणार नाही. आणि समोर नाही ना, तिकडे समोरला पैलवान ठरणं ना, कारण वस्तादच असं आहे की पैलवान ठरणं फार अवघड आहे. खासदार संजय काका पाटील. का बरं संजय काका पाटील? आता तुम्ही बघताय जे झालेले रस्त्याचे कामाचं पाणी मोफत दिलेलं आहे. वर्षभर आता पाऊस पडला नव्हता. ती लोक म्हणायला लागलेत आम्ही जरांगे पाटील जे कोण उभा करतील त्याला मतदान करणार. ज्याचा प्रश्न आहे, पण आम्ही ज्यांना आता कसं आहे, लोकशाही आहे, ज्याला वाटेल ते मतदान त्यांना करणार. हो, वातावरण बघताना तुमच्या तालुक्याचं मतदान पर्सेंटेजवरती जर का बघायला गेलं तर BJP किंवा महायुतीला किती होईल आणि महाविकास आघाडीला किती होईल? तासगाव तालुक्याच्या संजय काकांच्या खासदारकीच्या बाबतीत जवळजवळ 70% खासदार संजय काका पाटलांना. 8 किलोमीटरवर इथं संजय काका पाटील आहेत. रोज संपर्कात असणारं नेतृत्व आहे आणि खऱ्या अर्थानं गोरगरिबांच्या काय व्यथा आहेत त्या जाणून घेणारा माणूस आहे. आणि सकाळी उपलब्ध असते. रोज सकाळी लोक अदालत भरल्या लोकांची कामं करतात. शेतीचा प्रश्न असतो, पाण्याचा कशाचाही प्रश्न असू दे, माझ्या जमिनीचा प्रश्न आहे, माझ्या दलालाचा प्रश्न आहे, कशाचा वाटेल त्याचा सांगा. अक्षरशः 100% म्हणजे 70. होय. तुम्हाला निकाल आल्यानंतर तुम्ही हे तुमचं बाईट राहणार आहे. मला त्यावेळेस सांगायचं की बाबांनो किती लीड राहते आणि पर्सेंटेजच्या बाबतीत एवढंच सांगतो. आज काका 2014चे असू दे, 19चे असू दे, त्याचा विक्रम यावेळी मोडल्याशिवाय राहणार नाही. काकांना 4 लाखाच्या वरनं मताधिक्य. एक ट्रेंड आहे, आमचाच आमदार आमचाच खासदार. असं काय नाही, हे मान्य हो का, हे विरोधक आहे, हे स्वतःचं आपलं वजन वापरायसाठी पुढल्या वेळी आपल्याला फायदा होण्यासाठी ह्या गोष्टी बोलतात. पण तसा कोणताही प्रश्न नाही. फक्त काका आणि काकाच इथं लोक म्हणतात. ह्याच्या पलीकडे कोणी आपला खासदार आमचा काही नाही. येणाऱ्या काळात या ठिकाणी संजय काका खासदार होतील आणि भावी आमदार म्हणून प्रभाकर बाबाच होतील. आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा या माध्यमातून KK न्यूजचा सुरू असलेला आपला हा ग्राउंड रिपोर्ट. आणि या ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून आपण सांगली लोकसभा मतदारसंघातील तासगाव तालुक्यातील मनेराजुरी या गावामध्ये आहे आणि या गावामधील हे मतदार यांच्याशी आपण संवाद साधलेला आहे. खरं तर एकंदरीत या रिपोर्टमधून तुम्हाला सुद्धा समजलं असेल की नेमका लोकांचा कल कुणाच्या बाजूनं आहे. KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून आखाडा लोकसभेचा कौल जनतेचा हा कार्यक्रम आपण बघत असाल आणि आपल्यापर्यंत हे व्हिडिओ पोहोचत असतील तर तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. तुर्तास तरी या व्हिडिओचं मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील समी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.